कर्ज पुनर्गठन आणि इथेनॉल भाववाढीसाठी थोरातांचा सरकारकडे आग्रह. थोरात साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. साखर कारखानदारी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दरवर्षी सरकारला हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या क्षेत्राला जेव्हा अडचण येते तेव्हा सरकारने खंबीरपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. पाहुयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26चा गळीत हंगाम सांगता समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, बाबा ओहोळ यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात यांनी साखर कारखानदारीसमोरील संकटांवर भाष्य केले. ते म्हणाले की साखर कारखानदारीतून सरकारला मोठा टॅक्स मिळतो, मात्र दर 10 वर्षांनी या उद्योगासमोर काही नैसर्गिक किंवा आर्थिक अडचणी येतात. अशा काळात सरकारने केवळ प्रेक्षक न राहता कारखान्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. साखर कारखानदारीसाठी कर्जाचे पुनर्गठन करणे, MSP 4,000 रुपयांपर्यंत वाढवणे, इथेनॉलला योग्य भाव देणे आणि बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे यांसारख्या प्रोत्साहनपर योजना सरकारने राबवल्या पाहिजेत. यावर्षी राज्यात झालेला अतिवृष्टी आणि ऊसाच्या टनेजमध्ये झालेली घट अशा आव्हानात्मक परिस्थितीतही थोरात कारखान्याने आपली परंपरा जपली आहे. अवघ्या 110 दिवसांच्या हंगामात कारखान्याने 11.40% इतकी विक्रमी रिकव्हरी राखत 7,65,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. निळवंडे धरणाचे पाणी आता शिवारात पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ ऊस लागवड न वाढवता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे एकरी उत्पादन वाढवावे, असे आवाहनही थोरात यांनी केले. आलेली आहे. आपण ब्रेक इव्हन पर्यंत जाऊन पोहोचलोय. सरासरी जवळपास 7,500 जे चालला पाहिजे ते वर्षामध्ये आपण या दिवसामध्ये चालवलेलं आहे. हे आपले जे आहे परंतु एवढ्या सगळ्या गोंधळात एवढ्या सगळ्या जे चाललेल्या स्पर्धा होत्या, अनिष्ट अशा स्पर्धा आहे, परंतु त्या झाल्या. त्याच्यात आपण आपलं व्यवस्थित पद्धतीनं क्रेशिंग आपण करून घेतलेलं आहे. ब्रेक इव्हनला आपण गेलेलो आहे. क्रेशिंग चांगलं केलंय, रिकव्हरी चांगली मिळाली. हे खूप चांगलं यश हे आपलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मला तर अभिनंदन सगळ्या आता छोटे चेअरमन मी आहे, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचं अभिनंदन सरकार. जी मेहनत करणारी खाली माणसं आहेत त्या प्रत्येकाचं, म्हणजे आमच्या ऊस तोडणाऱ्या कामगार असेल, आज मुकादमाचा सत्कार केला याचा अर्थ मुकादमा त्यांचं नाही समजू, ते तोडणाऱ्यांचा सुद्धा समजावं. कुठं बसले त्यांनी त्यांचं सुद्धा समजलं पाहिजे. कारण शेवटी असं आहे की त्यांच्या प्रयत्नावर त्यांच्या कष्टावर तुमचं यश अवलंबून आहे. हा हार त्यांच्याच करता सुद्धा आहे, हे नाकारता येत नाही. प्रत्येकाचं कष्ट आहे, मेहनत आहे. कामगार काम करतात, अधिकारी काम करतात, सगळी धडपड चाललेली असते, याच्यातून हे यश मिळत असतं. आणि म्हणून या वर्षीचा अनेक गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये कसं जायचं याचा विचार करत असताना कॅपॅसिटी वाढवायची का, आणि कमी दिवसामध्ये जास्त गळीत ही जर स्पर्धा सुरू झाली तर त्यामध्ये कसं टिकायचं, ह्या तर गोष्टी पाहाव्याच लागतील. पण याच्याबरोबर एक आहे की दरवर्षी आपण सांगतो त्या पद्धतीने काही झालं तरी स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकंदर स्थिती आपली अशी आहे की पुढच्या वर्षी आपलं तसं लागवड वाढलेली, पण त्या वाढलेली लागवडमध्ये एकंदर 1,000 हेक्टरची लागवड वाढलेली आहे. निळवंड्याच्या पाण्याचा उपयोग होतोय. अजून लोकांना निळवंड्याचं पाणी शेवटी वितरण जे ते आहे ते जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, आता म्हणजे आता पाणी आपण पाईपानं बाहेर काढून टाकतो पाणी, असं सगळं चाललेलं आहे. त्याच्यातून मग पाणी आलेलं आहे, काहींच्या विहिरीला आलं, काहींच्या नाही, असं झालेलं आहे. अपेक्षा आपली आहे की निळवंड्याचं पाणी हे जो कोणी कोरडा राहिला, ज्याच्या शेतीला पाणी नाही त्याच्या शेतीला हे निळवंड्याचं पाणी पोहोचलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. कोणी कोरडं नाही राहिलं पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. हा आपला आग्रह आहे की आता तालुक्यात आमच्या काही कोरडं ठेवू नका. जिथं पाणी पोहोचू शकतं, ज्या जिरायत भागात असेल जिथं अजून पाणी नाही तिथं पोहोचलं पाहिजे. आजचं वितरण व्यवस्थेमध्ये आपली सगळ्यांची धडपडीनं आपण पाणी देतो, त्यातून काही क्षेत्र वाढलं हे नाकारता येत नाही.
परंतु ज्यावेळेस वितरण व्यवस्था चांगली होईल त्यावेळेस क्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल अशी अपेक्षा आपण ठेवतो आहोत. आता ते कधी होईल, काय होईल, आपण तर काय बोलू शकत नाही. अपेक्षा आहे की चांगलं करावं, ही तर अपेक्षा आपण ठेवतो आहोत. चांगलं झालं पाहिजे. आमचं पाणी जे संगमेर तालुक्याचं ते आमच्या उर्वरित जिरायत भागाला आणि जो दुष्काळी भाग आहे जिथं पाणी पोहोचू शकतं दुष्काळी भागातलं तिथं पोहोचलंच पाहिजे, हा आग्रह आपला आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा जे आता वाढलेलं क्षेत्र आहे ते वाढलेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज कसं वाढवता येईल हा विषय महत्वाचा आहे. मी परत सांगतोय का आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे की टनेज वाढलं पाहिजे. उलट यावर्षी टनेज कमी आपलं आलं, सरासरी कमी आली. आपल्याला यावर्षी पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि त्या म्हणूनच इथे जे महत्वाची गोष्ट सांगितली की रोपांचा पुरवठा तो सुद्धा दर्जेदार रोपांचा पुरवठा म्हणजे फाउंडेशन सीड जसं म्हणतो तसं रोप सुद्धा हे फाउंडेशनचं रोप असलं पाहिजे आणि ते जर पुरवलं तर त्याचा ऊसाचा उत्पादकता जास्त असते. त्याच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या हे केल्या पाहिजे. म्हणून ऊस विकास हे सुद्धा अत्यंत महत्वाचा विभाग, सगळ्यात महत्वाचा विभाग आता तुमचा कोणता असेल तेव्हा सगळेच विभाग महत्वाचे असते. जसं गाडीमध्ये सगळेच पार्ट महत्वाचे त्याचे सगळेच महत्वाचे असतात, परंतु सगळ्यात फ्युअल तर महत्वाचं असतं. तेल असेल तर गाडी चालेल, पेट्रोल शिवाय गाडी चालणार नाही, डिझेल शिवाय गाडी चालणार नाही. तर हे सगळ्यात ऊस वाढवणं तो सुद्धा एकरी जास्त टनेज वाढवणं याच्यावर खूप महत्वाचं काम हे करावं लागणार आहे. माझं मत असं आहे की आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता कमी आहोत, परंतु एक टार्गेट ठेवून आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा जिकरीचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातून शेतकऱ्याला सुद्धा चांगली मदत होईल आणि शेतकऱ्यासाठी असं आहे की एकरी 20 टन काढला काय उपयोग आहे त्याचा, काय भाव, किती भाव दिला तर परवडणार आहे का? तो एकरी ज्यावेळेस आपण 100 टन काढतो, आपली भोपळा आलेली दिसतेच नाही आज कार्यक्रमाला आहे काय. आता आम्हाला तुम्हाला दाखवलं हे पाहिजे असा ऊस कसा पाहिजे असा पाहिजे तगडा म्हणजे तगडा पाहिजे. त्यांनी आता समजा आपण 3,000 समजलो, आता 3,000 रुपये भाव दिला, त्यात एकरी 100 टन असल्यामुळे त्यांचे जे पैसे होतील ते 20 टनाचे कसे होतील, तुमचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या. म्हणून ऊस विकासावर जास्त भर देणं आणि त्याच्यातून आपला स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या या कालखंडात आहे हे या निमित्तानं सांगेल आणि त्याच्यावर जास्त काम हे करण्याची गरज आहे. मी आपल्याला या बाबतीत जास्त परंतु जो गळीत हंगाम सांगता हा खूप. कार्यक्रमात कारखान्यातील कामगारांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली. राज्य पातळीवरील नियमांनुसार सर्व कर्मचाऱ्यांना 10% वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे. तसेच अमृत सांस्कृतिक मंडळ आणि कारखान्याच्या वतीने आयोजित क्रिकेट, कबड्डी आणि व्हॉलीबॉल यांसारख्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. एकूणच सहकार क्षेत्रात कॉर्पोरेट पद्धतीने काम करत असताना थोरात कारखान्याने शेतकरी आणि कामगार अशा दोन्ही घटकांचे हित जपले आहे. आता सरकार या मागण्यांची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, संगमनेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.